सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी धुळे महापालिकेत येऊन नागरी सुविधेसाठी आंदोलन केलं। तानाच महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे न झाल्यास 21 जुलै रोजी धुळे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय। भारतीय सेनेतील माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी धुळे महापालिकेत नागरी सुविधांच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले असता महापालिकेच्या काही मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली। त्याचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले। आयुक्तांनी महापालिकेत गुंड कर्मचाऱ्यांची भरती केली आहे का, त्यांना जनतेच्या कामासाठी ठेवले आहे की जनतेला त्रास देण्यासाठी ठेवले हे स्पष्ट करावे। त्यांना जनतेला मारहाण करण्याचा पगार दिला जातो का? अशा मुजोर गुंड भिकारी कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। मी अरविंद निकम, वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष। माझ्यासोबत आमच्या वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ शंकर अण्णा खरात, योगेश पगारे, किरण मोरे पैलवान, विशाल भाऊ माले, इक्बाल तिरी, मयूर, आकाश कदम आणि चंद्रमणी वाघ असे बरेचसे मंडळी या ठिकाणी आम्ही महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो। 2 दिवसापूर्वी या महापालिका आयुक्ताच्या आवारात चंदू चव्हाण जो देशासाठी लढलेला आहे, सेनेमध्ये तो काम करत होता। 11 वर्ष त्याने सेनेमध्ये सर्व्हिस केलेली आहे। सेनेमध्ये त्याच्या काही चुका असतील नसतील त्याला सेनेकडे तो त्याचे न्याय मागतो आहे, परंतु तो महापालिका आवारात त्या दिवशी काही नागरी सुविधांच्या मागणीसाठी आला होता। त्याला काही गैरसोय होती, त्याच्या आजूबाजूला काही घाणीचं साम्राज्य होतं आणि त्या नागरी सुविधांच्या मागणीसाठी तो महापालिका आयुक्तांकडे आलेला होता। या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी यांनी त्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे, लात मारलेली आहे, बुक्की मारलेली आहे। त्याच्याबरोबर लहान 5 वर्षाचं बाळ असताना सुद्धा त्याची दयामाया केली गेली नाही आहे। त्याला गच्ची धरून, मानगुटी धरून या ठिकाणून महापालिकेतून हाकलून लावण्यात आलेलं आहे। अशा ठिकाणी गुंड आहेत की हे जनतेचे सेवक आहेत असा प्रश्न पडलेला आहे आणि जनता अशा प्रकार बघून न्याय मागायला यायला घाबरेल कदाचित। त्यामुळे अशा गुंडांना महापालिकेतून बडतर्फ करावं आणि त्यांच्याबद्दल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो। आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे की 21 जुलैपर्यंत या लोकांना जर कायदेशीर कारवाई केली नाही, यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, यांना बडतर्फ केलं नाही तर 21 जुलैला आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून टाळेबंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याचा इशारा आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेला आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।